वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग सॅजिटेरियस म्हणजेच धनुराशीच्या लोकांसाठी असणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला जो काही गायडन्स हवा आहे युनिवर्सकडून, तर तुम्ही इथे युनिवर्सला तो क्वेश्चन विचारू शकता आणि या व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून तुमच्या एनर्जीज जे आहेत ते एक्सचेंज होतील. 3 पाईल असणार आहेत. जी पाईल तुम्हाला सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करते ती पाईल तुम्ही चूज करा आणि एक एक करून मी तुम्हाला जी पण पाईल असेल ती एक एक करून गायडन्स देईल. टाईमलेस आणि कलेक्टिव्ह रीडिंग आहे. सो जेव्हा पण तुमच्यापर्यंत पोचेल तेव्हा ही रीडिंग तुमच्याशी नक्कीच रेझोनेट होणार आहे. फक्त मन शांत ठेवायचं आहे, जास्त कन्फ्यूज माइंड ठेवायचं नाही आहे, जेणेकरून जास्त कन्फ्युजन होणार नाही रीडिंगमध्ये. सो इथे आपण पाईल 1साठी सगळ्यात पहिलं बघणार आहोत की काय आहे रीडिंगमध्ये. मी रिसेंटली बघू शकते तुम्ही लोक रिसेंटलीच कोणत्या तरी हार्टब्रेकमधून गेलेला आहात. तर येणाऱ्या टाईममध्ये तुम्हाला ज्या गोष्टी लाईफमध्ये बॅलन्स करता येत नव्हते, म्हणजे जर तुमची फायनान्शियल कंडिशन असेल, लव्ह लाईफ असेल किंवा तुमच्या पर्सनल गोष्टींवर तुम्हाला जास्त लक्ष देता येत नव्हतं, जे काय तुमच्या हार्टब्रेक झालेलं त्या गोष्टींमुळे, तर तुमच्या लाईफमध्ये कुठे ना कुठे आता बॅलन्स येणार आहे. तुम्ही कार्मिक पॅटर्न जो आहे तुमच्या लाईफमध्ये तो ब्रेक केलेला आहे. कारण की काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये कंटिन्युअसली सेम रिपीट होत होत्या. तर तुम्ही आता फायनली ठरवलं आहे की त्या हार्टब्रेकमधून तुम्ही बाहेर निघणार आहात आणि स्वतःच्या लाईफमध्ये बॅलन्स क्रिएट करणार. सो कुठे ना कुठे तुमच्या लाईफमध्ये ना हिलिंग येत आहे. तुम्हाला हिलिंग्स यामुळे येत आहेत कारण तुम्ही काही गोष्टी स्वतःहून एक्सेप्ट केलेल्या आहेत. सो अशाच गोष्टी बॅलन्स करत राहा. सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स्ड राहतील आणि मॅनिफेस्ट करत राहा की सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये चांगल्या झाल्या पाहिजेत त्यासाठी. सो नेक्स्ट आहे ना, आपण पाईल 2साठी रीडिंग बघणार आहोत की पाईल 2 जर म्हणजे तुम्ही तुमचं आत्ता कंटिन्यू रिलेशनशिप तुमचं चालू आहे, पण तुम्ही रिलेशनशिपला त्या वेनी नाही बघत आहेत. म्हणजे काय होतं, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ खूप स्लो होती आहे रिलेशनशिपमध्ये, पण जेवढी ग्रोथ व्हायला पाहिजे तेवढी ग्रोथ तुमच्या रिलेशनशिपमध्ये ऑलरेडी होत आहे. फक्त पॉईंट हा आहे की तुम्ही खूप जास्त ओव्हरथिंकिंग करत आहात तुमच्या रिलेशनशिपला घेऊन, जे की तुम्ही नाही केलं पाहिजे. या पॉईंटला सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत. तुमचं रिलेशन डिवाइन गायडेड आहे. युनिवर्स तुमच्या रिलेशनशिपला सपोर्ट करायला आहे. तुम्हाला पाहिजे ती स्ट्रेंथ जेव्हा पण पाहिजे तुम्ही युनिवर्सला हाक मारा, ते नक्की तुम्हाला हेल्प करतील. तुम्ही पार्टनर्स एकमेकांसाठी खूप जास्त सपोर्टिव्ह आहात. मग ही ओव्हरथिंकिंग कशासाठी हवी? कुठलीही गोष्ट लगेच बिल्डअप होत नाही, त्यामुळे तुमच्या रिलेशनशिपला पण बिल्ड होण्यासाठी एक टाईम लागणार आहे. सो तुम्ही तो टाईम घ्या. जास्त ओव्हरथिंकिंग करायची कुठल्याही गोष्टीची गरज नाही. सो पाईल 3साठी मी ही रीडिंग बघू शकते. रिसेंटली तुमच्या घरामध्ये मॅरेज टॉक चालू असतील किंवा मॅरेज प्रपोजलसुद्धा तुम्हाला आले असतील 1-2. पण डिस्कशन झालं असेल तुमच्या फॅमिलीसोबत. तुमच्या फॅमिलीमध्ये मे बी तुमच्या ट्रेडिशनमधूनच कोणता व्यक्ती हवा असेल, पण तुमच्या लाईफमध्ये जो व्यक्ती आहे, तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे तो आउट ऑफ ट्रेडिशन असणार आहे किंवा आहे आणि तुम्ही त्या पर्सनसोबत खूप शुअर आहात. आणि तुम्ही ही गोष्ट आय थिंक तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससोबत कन्फेस करणार आहात की तुम्हाला त्याच व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे. तुमच्या लाईफमध्ये आता ती व्यक्ती प्रेझेंट आहे आणि तुम्ही तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीबद्दल विचार करत नाही आहात. पण तुम्हाला कुठे ना कुठे थोडा कास्टमुळे प्रॉब्लेम वाटू शकतो. तुमच्या सेम ट्रेडिशनमध्ये नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या पॅरेंट्स ॲक्सेप्ट करतील की नाही या ट्रेडिशनमुळे, या गोष्टीची थोडी कुठे ना कुठे भीती आहे. पण ही गोष्ट चांगली आहे की तुम्ही तुमच्या पार्टनरला तुमच्या रिलेशनशिपसाठी खूप सेक्युअर आहात. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.